शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर. 13वा दशक, त्याचं नाव आहे नामरूप. त्याच्यावरती आज आपण चिंतन मनन करणार आहोत. त्या 13व्या दशकातल्या पहिल्या समासाचं नाव आहे आत्मानात्म विवेक. 12व्या दशकामध्ये उत्तम पुरुषाची लक्षणे पाहिली. जीवनामध्ये विवेक आणि वैराग्याची नितांत गरज आहे. गीतेतील शेवटच्या श्लोकात सर्व गीतेचा सार सांगितलं आहे. यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धराः, तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे योगेश्वर कृष्ण आणि त्याचा परम लाडका शिष्य पार्थ आहे, तिथे विजय श्री हे निश्चित मिळणार. योगेश्वर कृष्ण म्हणजे विवेक आणि अर्जुन म्हणजे पुरुषार्थ. आपल्या जीवनरूपी रथावर ही जोडी असेल, म्हणजे विवेक आणि वैराग्य असेल, तर रथ नीट पथावरून चालेल. दशक 6 ते 8 मध्ये दृश्य जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाची चर्चा केलेली आहे, ती आपण पाहिलीच. इथे त्याची पुनरावृत्ती 13व्या दशकामध्ये समर्थ करतायत. मुळात परब्रह्म निश्चळ निराकार असून एकमेव द्वितीय आहे. ज्ञानी माणसाला सर्वदूर तो परमेश्वरच नटलेला दिसतो, तर अज्ञानीला सर्व दृश्य हा पसारा हे जग त्याला दिसतं. कौरव पांडवांची गोष्ट इथे आठवते. गुरु द्रोणाचार्यांनी विचारलं, काय दिसतंय? सर्वांना झाड पान फुलं आकाश सगळं काही दिसलं, पण ज्ञानी अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळाच दिसला. नामरूपाचा हा खेळ परब्रह्माच्या अधिष्ठानावर जीवात्मा खेळतोय. दृश्यातील सर्व शरीरे जड तर जीवात्मा चंचल, परब्रह्म मात्र निश्चळ आहे. या समासामध्ये आत्मा कोण आणि अनात्मा कोण याचा विचार समर्थ मांडतायत. इथे समर्थाने आत्मा हा शब्द जीवात्मा किंवा मन या अर्थाने वापरलेला आहे. अनात्मा हा शब्द जड वस्तू पंचभौतिक शरीरासाठी योजला आहे. प्रथम आपण काय करतो तर आपल्या जीवावरती, म्हणजे आपला हा जो जीव, या देहावरती हा जीव प्रेम करतो. पण लक्षात येतं की कितीही जरी प्रेम केलं तरी गुडघे मेले दुखतातच, डोकं हे थांबत नाहीच. मग पुढे पुढे तो आपलं जे प्रेम आहे ते मनावर प्रेम करू लागतो आणि शेवटी निश्चळ परब्रह्मावर प्रेम सुरू होते, जे निश्चळ आणि निर्विकार आहे. इथे एक गोष्ट मला आठवते. रंका बंका नावाचे एक जोडपं आणि घरदार सोडून आणि भगवंताच्या प्राप्तीकरता निघालं. रंका पुढे आहे, त्याची बायको बंका मागून चालतीये. रंकानी पाहिलं की एक सोन्याची बांगडी आणि मातीत पडली आहे. रंकाला असं वाटलं, स्त्री सुलभ भावनेने आपली ही बायको ती बांगडी उचलेल आणि आपण तर सगळं सोडून निघालोय. आणि म्हणून त्यांनी काय केलं की बांगडीवरती माती ढकलली. मागून त्याची बायको बंकायत होती. ती म्हणाली, हे काय तुम्ही मातीवर माती ढकललीत? तर तो मला मातीवर नाही गं, मी सोन्याच्या बांगडीवर ढकलली. तेव्हा ती म्हणाली, अजून तुमच्या मनामध्ये सोनं माती हा भेद आहे? हे सगळं अनात्म आहे आणि आत्मवस्तू म्हणजे चिरंतन टिकणारी वस्तू आपण शोधायला निघतोय. आणि ही गोष्ट आपल्याला जी म्हणजे समर्थ सांगतायत त्याप्रमाणेच हे रंकाबंका वा. जीवात्म्याने सतत आत्मा कोण आणि अनात्मा कोण याचं विवरण केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, आत्मानात्म विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरून सदृढ धरावा जीवामध्ये. अनात्मा हा शब्द जड पंचभूतात्मक तत्वासाठी, तर आत्मा हा त्यातील चेतन शब्दासाठी आहे. या जड शरीराला अनात्म म्हटलंय. शरीराला जिवंत ठेवणारी, इंद्रियांना चेतना देणारी, मनाच्या व्यापारांना प्रेरणा देणारी, बुद्धीला विचार करायला लावणारी, जीवपणाने अनेक सुखदुःखे भोगणारी, उद्वेग चिंता माया ममता अनुभवणारी जी सूक्ष्म चित्शक्ती किंवा चैतन्य, त्यालाच आत्मा असं म्हणतात. हाच आत्मा डोळ्यातून पाहतो, ऐकतो, वास घेतो, स्वाद घेतो, सर्वांगाने स्पर्श करतो, वाणीतून बोलतो. आत्मा सावधान असून चंचल आहे, गतिमान आहे. शरीराच्या सर्व लहान मोठ्या क्रिया आत्म्यामुळे होतात. म्हणून 5व्या ओळीत समर्थ म्हणतायत,
दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो, प्रत्यक्ष आता ग्रहणामध्ये वास घेतो, सर्वांगितो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो, जाणोनी प्राणी. अशाप्रमाणे म्हणताय, धिटाई लाजवी खाजवी खोकवी भोकवी थुंकवी, अन्न घेऊन उदक सेवी तोची आत्मा. ही सर्व आपल्या शरीरातली जी कामे आहेत, लहान मोठी कामं, ही आत्म्यामुळे होत आहेत. दिसतो, उठतो, बसतो, खातो, डोलतो, तोलतो, गाणे गातो, विनाकारण वादविवाद करतो, पोथी वाचतो, ह्या सर्व क्रिया आणि ह्या आत्म्यामुळे घडतायत. म्हणून समर्थ म्हणतायत, दिजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोयरे धायरे केले तोची आत्मा. पोथी वाची अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे, वाद विवाद वावगे तोची आत्मा. आणि अशाप्रमाणे शरीरात आत्मा नसेल तर प्रेत होतं, आणि आत्म्याशिवाय देह नाही, आणि देहाशिवाय आत्मा नाही. देह हा नाशवंत, आत्मा हा शाश्वत आहे, हे विचाराने पटते. आणि त्यालाच म्हणायचं नित्यानित्य विवेक. देहधारण करणारा आत्मा हा जीव, विश्वधारण करणारा आत्मा हा शिव. अक्रिय परब्रह्म किंवा जड देह कसलीही हालचाल करू शकत नाही, पण जीवात्मा परब्रह्माकडून शक्ती घेऊन सर्व अतृप्त इच्छा पूर्ण करून घेतो. म्हणून मृत इस्माच्या आत्म्याला सद्गती मिळो अशी प्रार्थना आपण करतो. मृतात्म्यास शांती मिळो असं म्हणणं चुकीचं आहे. 27व्या ओबी समाजाच्या शेवटी शहाण्याने नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक करावा. पिंड ब्रह्मांडाचे जे 4 देह आहेत, हे साधनेतून जाणून घ्यावे आणि वृत्तीची निवृत्ती करावी, असा उपदेश या पहिल्या समासात समर्थ करतायत. 23वी जी ओवी आहे, ही मात्र अत्यंत महत्त्वाची आहे. देह अनित्य, आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य, जाणती ज्ञानी. अशाप्रमाणे हा पहिला समास संपवलाय. दुसऱ्या समासाचं नाव आहे सारासार निरूपण. व्यष्टीच्या बाबतीत म्हणजे स्वतः म्हणजे वैयक्तिकमध्ये समर्थ आत्मा अनात्मा हा शब्द वापरतात, पण समाजाच्या दृष्टीने म्हणजे समष्टीच्या बाबतीत समर्थ सारासार विवेक हा शब्द वापरतात. या सृष्टीचा जो प्रचंड पसार आहे, त्यात सार काय असार काय याचा विवेक झाला पाहिजे. थोडक्यात काय समर्थ सांगतात, जे दिसते ते नष्ट होते, जे येते ते जाते, जे निर्माण होते ते नाहीसे होते, ते सगळं असार आहे. पण येत नाही, जात नाही, निर्माण होत नाही, संपत नाही, कायम आहेच आहे, नित्य आहे, ते सार आहे. जे हलते ढलते चंचल म्हणायचं, हलत नाही ढळत नाही ते स्थिर असते, किंवा मग त्याला म्हणायचं निश्चल. निश्चलात चंचलाला स्थान नाही. जो शाश्वत आत्मा नित्य आहे तो सार आहे. आणि जी सृष्टी पंचमहाभूते त्रिगुण मूळ माया गुण माया हे सर्व अनित्य असार आहे. समर्थ म्हणतात, ज्ञान उपासना एकच, पण उपासनेमुळे ज्ञान होते, हा जगाचा उद्धार होतो. म्हणून समर्थ 8व्या ओवीमध्ये म्हणतायत की ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगदोद्धार. द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञानघन चैतन्य सत्ता, ज्ञान देवची तत्वता, बरे पहा, असं समर्थाने सांगितलंय. द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञानघन, ज्ञानदेव, ज्ञानदेव ही सर्व अंतरात्म्याचीच नावं आहेत. हे बघा, साखर आहे हे झालं ज्ञान, पण मी खाल्ल्यावर मला कळतं की साखर काय आहे तर गोड आहे, हे झालं विज्ञान. इथेही ज्ञानाचं विज्ञान करायला आपल्याला समर्थ सांगतायत. आत्मानात्म विवेकाने जे नाशवंत आहे ते अनित्य आहे असे ठामपणे समजले, हे झालं विज्ञान. मी ब्रह्म आहे, इथे मीच काढून टाकला तर उरतं फक्त निखळ ब्रह्म, ते चिरंतन आहे. बघा, मी नीला आहे पैकी मी नीला हे झालं असार, नष्ट होणारं, अशाश्वत. पण आहे हे चिरंतन तत्व आहे. आहे हे आत्मतत्व, पुढे सर्वत्र तोच आहे, हा एकच अनुभव. साधक अनुभवाने देहबुद्धी गेल्यामुळे त्याला विदेह स्थिती येते, आणि साधक काय करतो तर सर्वदूर तोच आहे हा अनुभवतो. साधक हा अत्यंत आनंदात असतो कधी, जेव्हा त्याला विदेह स्थिती प्राप्त होते त्यावेळेला. तुकाराम महाराजांची इथे आठवण येते. त्यांना खायला नव्हतं, पांघरायला नव्हतं, राहायला घर नव्हतं, पण अत्यंत आनंदात असायचे, कारण मीपणाचा संपूर्ण त्याग झाल्यावाचून कोणालाही ब्रह्मस्वरूप होता येत नाही. आणि तुकारामाची स्थिती ही अशा प्रकारची होती. म्हणून संत सांगतात, सर्व असाराचा त्याग करायचा, 8ही देहांचा निराश करायचा. मग हे सगळं निराश केल्यावर पुढे शून्य येतं, आणि त्याच्या पलीकडे ब्रह्म होतं. सद्गुरूंचं मार्गदर्शन ह्यासाठी फार आवश्यक आहे. परब्रह्माशी तदाकार होतो. परब्रह्म व आपण हा एकच आहोत, या भेदच राहत नाही. सोहम अहम ब्रह्मास्मी तत्वमसी
हीच आत्मनिवेदन भक्ती निर्माण होते. मुक्ती अशा प्रकारची मुक्ती समर्थ आपल्याला इथे सांगतायत. तुमचा विषय जो दृश्य जगत व त्यातील सुख आहे तो बदलावा आणि आता आपला विषय नारायण करावा. काया वाचा मनाने नारायणाचे झाल्याने संतांचा आनंद आपल्यालाही मिळतो. म्हणून 30व्या ओळीमध्ये समर्थ सांगतायत, सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप, स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप, तत्व दिसना परी. म्हणजे जे परब्रह्म सद्रूप आहे आणि चिद्रूप आहे त्याच्याशी आपले स्वस्वरूप तद्रूप आहे, पण सर्व तत्वांचे निरसन झाल्यावरच आपलं रूप अरूप आहे असा आपल्याला अनुभव येतो. आणि हा अनुभव तुम्हाला नीट करण्याकरता म्हणून मी एक गोष्ट सांगते, आणि ती म्हणजे अमरनाथची. खरं म्हणजे त्याच्याशी ह्याच्याशी तुलना होऊ शकत नाही, पण थोडंसं रफली तुम्हाला कळावं आणि म्हणून मी सांगते की हा जो पंचमहाभूतांचा पसारा आहे, हा जो आपला देह आहे, ही जी सृष्टी आहे ही सगळी बाजूला करायची, त्याच्यानंतर गुणमाया बाजूला करायची, त्याच्यानंतर मूळ माया बाजूला करायची, आणि मूळ माया बाजूला केल्यानंतर शून्य उरतं. पण शून्य म्हणजे ब्रह्म नव्हे. हा शून्यही जेव्हा आपण ओलांडतो तेव्हा मात्र आपल्याला निर्गुण निश्चळ असं परब्रह्म तत्व बघायला मिळतं. आणि हे कळावं म्हणून मी तुम्हाला अमरनाथची गोष्ट सांगते. एकदा मी जेव्हा मागे अमरनाथला जायला निघाले होते तेव्हा 8 दिवस अमरनाथ बंद असल्यामुळे गर्दी खूप होती, जिकडे तिकडे बर्फ पडला होता, आणि मी घोड्यावरून निघाले. पण मी सगळ्यात शेवटी निघाले, कारण त्या दिवशी आषाढी एकादशी होती. त्यामुळे हट्टपणा करून आंघोळ केल्याशिवाय निघायचं नाही, आणि म्हणून आंघोळीला मला फार वेळ लागला, गरम पाणी मिळालं नाही, आणि त्याच्यामुळे मी उशिरा निघाले. आता त्या घोड्यावरून प्रवास करताना वाटेमध्ये जिकडे तिकडे बर्फ होतं, काही प्रेतं पडलेली पाहिली, आणि अत्यंत अशी बिकट अशी म्हणजे वाट आहे. त्या वाटेने निघाली आहे, खिशामध्ये खायला खूप आहे, पण एक ती मरणाची भीती, आणि इतक्या उंचावर जायचं आहे त्यामुळे मनाने थकले होते, शरीराने पण थकले होते. हा सगळा एवढा मोठा प्रवास केल्यानंतर जेव्हा मी घोड्यावरून उतरले, घोड्याची मजा अशी असते, ज्या ठिकाणी खूप कठीण वाट असते तिथे आपल्याला घोड्यावरून उतरवतात आणि पायी चालायला लावतात. अशा प्रकारे 13-14 किलोमीटर चालल्यानंतर जेव्हा उतरले तेव्हा मला असं वाटलं की लगेच अमरनाथची गुहा येईल आणि मला दर्शन होईल. पण त्यानंतर मला असं कळलं की 3 किलोमीटर तुम्हाला अजून पायी जायला पाहिजे. खरं इतका कंटाळा आला होता, पण इलाज नाही. म्हणजे बघा, हे सगळं दृश्य, हे सगळं मी ओलांडलं. आता 3 किलोमीटर चालणं म्हणजे मी आता ती गुणमायासुद्धा ओलांडली, मूळमायासुद्धा ओलांडली. आता ओलांडून जेव्हा कसं तरी करून त्या 3 किलोमीटर गेल्यानंतर लगेच मंदिर येईल, पण नाही. पुन्हा मला त्या एक 12-15 पायऱ्या होत्या. आता आम्ही 14,000 फुटावर आहोत, जिकडे तिकडे बर्फ पसरलेला आहे, आणि आता पायात बूट घालायचे नाही आहेत. ते बूट काढून ठेवले, आणि त्या पायऱ्यांवरून चढायचं, तर पायऱ्यावरून सगळं बर्फाचं थंडगार पाणी येत होतं. म्हणजे जणू काही हे शून्य. आता हे शून्य ओलांडायचं आहे, तर खरोखर डोळ्यामध्ये पाणीच आलं होतं, कारण काय सगळ्या प्रकाराने थकले होते. कसं तरी करून देवाचं नाव घेत 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 आणि त्या 12-15 त्या ज्या पायऱ्या होत्या त्या ओलांडल्या. आणि जेव्हा मी त्या गुहेत शिरले आणि ते म्हणजे परब्रह्माचं मला दर्शन झालं. एवढी मोठी आकाशाला भेटणारी, म्हणजे त्या अगदी छताला भेटणारी एवढी मोठी शंकराची म्हणजे पिंडी पाहिली, पांढरी शुभ्र पिंडी पाहिली, डोळ्यातून घळघळ अश्रू यायला लागले. म्हणजे मला परब्रह्माचं दर्शन झालं. अत्यंत आनंद वाटला. इतका वेळ केलेला जो हा सगळा त्रास होता, इतका वेळ केलेली जी मरणाची भीती होती ती सगळी गेली. आणि नेहमीचा म्हणणारा श्लोकसुद्धा आठवला नाही, ज्याला म्हणायचं आनंदाचा तरंग, आनंदाचे आनंद. हा जिकडे तिकडे मला आनंद दिसायला लागला, आणि मी मला विसरले, सगळं विसरले. हातामध्ये पान घेतलं होतं बेलाचं, ते बेलाचं पानसुद्धा वाहिलं नाही. म्हणजे ही जी अवस्था आहे त्या निर्गुणापर्यंत ही नुसतं मी वर्णन करते बरं, हे खरं खरं नाही, पण तुमच्या लक्षात यावं, थोडीशी चुणूक दिसावी, आणि म्हणून मी ह्या अमरनाथचं वर्णन करते. मग ती मला पोलीस पण आली, कारण सगळ्यांना बाहेर काढून काढून बिचारी थकली होती, आणि मला माझी बहन जी आली, नीचे देखना कितना देर तक तू ऊपर देखेगी. म्हणून मी जेव्हा खाली पाहिलं तेव्हा सुंदर साळुंकी होती, ती पण बर्फाची होती. तिथेही एक छोटासा आकार आणि गणपतीचा वाटत होता, एक आकार शंकर पार्वतीचा वाटत होता. हे सगळं दृश्य पाहून जेव्हा मी उतरंडीला निघाले तेव्हा अत्यानंद होता. सगळं विसरले की आपण जेवलो नाही आहे, आपण कुठे आहोत, आपण कोण आहोत, आपलं नाव काय, हे सगळं विसरणं. आणि म्हणजेच समर्थ आपल्याला इथे काय सांगतायत
की जेव्हा तुमच्या मनामध्ये सगळं सुटतं, दृश्य जगत सुटतं, सगळं सुटल्यानंतर एक नारायण जेव्हा विषय राहतो तेव्हा तुम्ही आनंदात असता. आणि तो आनंद मला क्षणिक का असेना पण त्या अमरनाथच्या गुहेत मिळाला. आता तिसरा जो समास आहे हा उभारणी निरूपण. या उभारणी निरूपणामध्ये आणि या समासातील पहिल्या 16 ओव्यामध्ये समर्थाने हे जग कसं निर्माण झालं याची चर्चा केली आहे. त्याला ते उभारणी असं म्हणतायत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे निश्चळ परब्रह्म, त्यापासून मूळमाया, त्यापासून गुणमाया, त्यापासून त्रिगुण, त्याच्यापासून पंचमहाभूत आणि मग सगळी 84 लक्ष प्रकारचे दामा जीव, हे सगळं निर्माण झालं. त्याला म्हणायचं उभारणी. जे अंड्यापासून निर्माण झाले ते अंडज, जे घामापासून निर्माण झाले ते स्वेदज, जे बीपासून निर्माण झाले त्यांना उद्भिज म्हटले, आणि जे वारेतून निर्माण झाले त्यांना जारज म्हटले. अशा प्रकारे अष्टधा प्रकृतीने हा सगळा पसारा ह्या संबंध समर्थाचं वर्णन करतायत. जगनिर्मितीची प्रेरणा जेव्हा ईश्वराच्या ठिकाणी झाली तेव्हा क्षणार्धात जग निर्माण होतं. या संकल्पना 2 अंग आहेत. एक शुद्ध जाणीव आणि दुसरी अष्टधा प्रकृती. दोन्ही अर्धमारी नटेश्वर, पुरुष आणि प्रकृती किंवा शिव आणि शक्ती अशी त्याची नावं आहेत. प्रकृती आणि पुरुष स्वतंत्रपणे काही करू शकत नाही. दोघांच्या अर्धेपणातून हे जगत निर्मितीचे काम नाटक म्हणून तो नटेश्वर असा हा अर्धमारी नटेश्वर आहे. मूळ मायेपासून शेवटवरी तोच सर्व करतो. तोच आत्माराम सर्व करता आहे व त्याचा नाशही तोच करतो. सर्व नाश झाल्यावर केवळ ब्रह्म उरते, हीच उभारणी. आणि पुढे आपल्याला आता आपण संवारणी पाहिजे. इथे एक आपल्याला बघा प्रसिद्ध जे भजन आहे ते आठवत आहे. विठ्ठलाला कुंभाराची उपमा देऊन भजन कवीने म्हटलंय, विठ्ठला तू वेडा कुंभार, तूच घडविसी तूच मोडिसी, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार, विठ्ठला तूच वेडा कुंभार. आणि अशा प्रकारे हा समास संपवलाय. 21व्या ओळीमध्ये म्हणतायत, मुळापासून शेवटवरी अवघा आत्मारामची करी आणि विवरी यथायोग्य. यानंतर समास चौथा प्रलय निरूपण. ह्याच्यामध्ये समर्थादी प्रलय सांगितलंय. मागील समासातील उभारणीतून ज्या क्रमाने जग निर्माण झाले त्याच्या बरोबर उलट क्रमाने आता संहार होतोय. 1 ते 23 ओव्यातून हे त्यांनी स्पष्ट केले. आधी 100 वर्ष पाऊस पडणार नाही. सूर्याच्या किरणांनी पृथ्वी जळून जाईल, अगदी चुन्याप्रमाणे भाजल्या जाईल. मग घनघोर पाऊस पडेल आणि या पाण्यामध्ये पृथ्वी विरघळून जाईल. पृथ्वी तत्व आपात, आप तत्व तेजात, तेज तत्व वायूत, वायू तत्व आकाशात, आकाश तत्व गुणामध्ये आणि गुण मायेत, माया परब्रह्मामध्ये आणि अशाप्रमाणे ब्रह्मतत्वामध्ये सगळं हे विलीन होईल. म्हणून शेवटच्या ओळीमध्ये समर्थ सांगतायत 24व्या की दृश्य हल्लकल्लोळे नेले, जड चंचळ वितुळे, या उपरी शाश्वत उरले परब्रह्म ते. आणि अशा प्रकारे त्या समर्थांनी हल्लकल्लोळ हा शब्द शेवटच्या ओवीत वापरला आहे. या कोलाहलामुळे जड चंचळ दोन्हीही वितुळते. जड द्रव्य वितळले की द्रव होते, आपल्याला माहितीच आहे. द्रव तापल्यावर वाफ होते, म्हणजेच स्थूलाकडून सूक्ष्माकडे वाटचाल होते. लोण्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. लोणी आपण घट्ट असतं, ते जर आपण गॅसवर ठेवलं तर त्याचं तूप होतं, म्हणजे द्रव होतं. म्हणजे जेथून ते निर्माण झालं तिथे ते विसावतं. जिथून बघा, आम्ही मध्ये एकदा सगळ्या जणी 9 जणी मिळून आणि काशीला गेलो, वेड्या झालो, खूप हिंडलो, पण कधीतरी आम्हाला पुण्याला यावं लागलंच. म्हणजे जिथून ते निर्माण झालं तिथे ते परत यावं लागतंच, तिथे ते विसावंच लागतं. तिथे नियमितपणा आहे, क्रम आहे, शिस्त आहे. या संबंध सृष्टीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर बेशिस्त कारभार कुठेही नाही. सर्वांचा लय झाल्यावर एकमेवा द्वितीय ब्रह्म फक्त उरतं. साधकाने त्या परब्रह्माचे लक्ष ठेवून मी करता नाही, मी देहही नाही, हा भाव सतत लक्षात ठेवून आत्मबुद्धीकडे जायचं आहे, असं समर्थ आपल्याला या 3ऱ्या समासात सांगतायत. चौथा समास झाला नाही का, प्रलय निरूपण झालं. आता 5व्या समासामध्ये आणि समर्थांनी आपल्याला एक कहाणी सांगितली आहे. ह्याचं नावच मुळे आहे कहाणी निरूपण. या समासामध्ये श्री समर्थ शिष्याला एक लहानशी गोष्ट सांगतायत. श्री गुरु आणि श्री शिष्य ही जी जोडी आहे ती विश्वभ्रमणाला निघालेली आहे. उभारणी प्रलय हा सगळा सद्गुरू समजून सांगतायत. आणि म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या ओवीमध्ये आणि समर्थ सांगतायत, कोणी एके दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभिली. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगा जी बरविसी,
वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐका. आणि म्हणून त्यांनी कहाणीला सुरुवात केली. आता ते म्हणतायत ही जी आहे शिवशक्ती, ब्रह्ममाया, प्रकृती पुरुष हे एक प्रेमळ जोडपं आणि ह्या जगाच्या पाठीवर राहत होतं. त्या दोघांमध्ये एकमेकांवरती अतूट असं प्रेम होतं. त्यांचं 2 शरीरं होतं, पण त्यांचं मन मात्र एकच होतं. त्यामुळे पुढे मुलगा झाला. तो मुलगा सत्वगुणी होता, म्हणून त्याचं नाव ठेवलं विष्णू. संकल्प विकल्प म्हणजे संकल्प त्याचं काम ह्या विष्णूचं, हा जो संकल्प असतो हा प्रथम शुद्धच असतो. जसं आपण तळ्याच्या जवळ गेलो आणि तळ्यातलं पाणी पाहिलं तर ते कसं शांत असतं, पण आपण त्याच्यामध्ये एखादा दगड टाकला तर एक एक लाटा निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये लाटा निर्माण होऊन तो जो शांतपणा असता, तो स्थिरपणा होता, तो नष्ट होतो. तसंच त्यामध्ये इथे झालेलं आहे. हा जो पहिला जो आहे त्याचा मुलगा विष्णू आणि त्याचा संकल्प जो आहे शुद्ध आहे, हा सत्य संकल्प त्याला म्हणतात. या विष्णूला पुढे मुलगा झाला, म्हणजेच मूळ पुरुष आता कोण झाले? आजोबा झाले. आता इथे मात्र संकल्प विकल्प सुरू झाले. मुलाचं नाव ठेवले ब्रह्मदेव. हा रजोगुणात्मक आहे. पहिला सात्विक होता, हा रजोगुणात्मक आहे. रजोगुण कसा असतो? हा कधी शांत बसत नाही, हा सतत कार्यरत असतो. आणि म्हणून हा जो ब्रह्मदेव आहे हा सतत उत्पत्तीचं काम करतोय. आता ह्या उत्पत्तीचं काम जो हा ब्रह्मदेव करतोय, त्या उत्पत्तीच्या कामामध्ये काय झालं तर अडथळे निर्माण व्हायला लागले आणि मग त्या ब्रह्मदेवाला आला राग. आणि अशा वेळी तो जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं रुद्र. आणि त्यात राग संहारक वृत्ती ह्या रुद्रामध्ये आहे. म्हणजे ह्या मूळ पुरुषाचा कोण आहे? मूळ पुरुषाचा हा पणतू आहे. मूळ पुरुष हा झाला पणजोबा. म्हणून 10व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, लेख सकाळांचे पाळण करी, नातू मेळवी वरच्यावरी, पणतू चुकल्या संहार करी अकस्मात, पितात उगाच बैसला, लेखे बहुत व्याप केला, सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. म्हणजे म्हणून समर्थ सांगतायत की मूळ पुरुषाचा हा पणतू जो हा तमोगुणी आहे. अशा प्रकारे त्यांचं कुटुंब खूप वाढलं आहे. हा जो मुख्य मुलगा आहे म्हणजे सत्वगुण म्हणजे हा विष्णू, हा कुटुंबाचं पालन पोषण करतोय. नातू काय करतोय? सारखं काम करतोय आणि हा थकतोय. पण तो काय करतोय तर हा सगळा जो हा पसारा आहे त्याचा संहार करतोय. रुद्राचं काम तेच आहे. आणि असं हे जे रहाटगाडगं आहे हे अव्याहतपणे सुरू आहे. पुढे या कुटुंबाचा फार मोठा विस्तार झाला. प्रथम काळ आनंदात गेला. म्हणजे संस्कृतीच्या बाल्यावस्थामध्ये मानवी जीवन सुकर होतं. पण पुढे विद्या वाढल्या, सुधारणा झाल्या, मग जीवन गुंतागुंतीचं व्हायला लागतं. मग संघर्ष वाढतो, मग प्रेम कमी होतं, मग युद्ध सुरू होतं. हे आपण नित्य रोज जिकडे तिकडे बघतच असतो आहोत. संहार झाला आणि या कहाणीचं मनन चिंतन करा असं समर्थ म्हणतायत. म्हणून 16व्या ओवीत म्हणतायत, ऐशी कहाणी जो विवरला, तो जन्मापासूनच सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने, बाप लेक नातू पणतू, सकाळांचा झाला निपातू, कन्या पुत्र हेतू मातू अणुमात्र नाही. अशा प्रकारे या कहाणीचं तुम्ही मनन चिंतन करा आणि स्वतः उद्धारून जा. म्हणून 20व्या ओवीत समर्थ म्हणतायत, ऐशी कहाणी निरंतर, विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगदोद्धार तेची करीती. ही कहाणी ऐकल्यावर विश्वाचं रहस्य उलगडतं व स्वतः आपण ती कहाणी ऐकून तुम्ही पण स्वतः उद्धारून जाता असं आपल्याला समर्थ सांगतायत. म्हणजे आपल्याला या सगळ्या पृथ्वीचा जो उभारणी संभाळणे हा जो भाग आहे हा वेगवेगळ्या मार्गाने आणि आपल्याला समर्थ सांगतायत. समर्थ हे उत्तम शिक्षक आहेत. त्यामुळे समोरच्या शिष्याला कळलं नाही असं जर वाटलं तर ते वेगवेगळ्या समासातून आणि हे पुन्हा उत्तम मार्गदर्शन करतायत. आणि अशा प्रकारे व्याप जितका वाढतो तो जो व्याप वाढलेला आहे तो आटोप करावा, तो कमी करावा. नाहीतर व्यापातून संतापजनक घटना होऊन सर्व नाश होते. महंतांनी कसं वागायचं त्याचं उत्तम मार्गदर्शन समर्थांनी ह्या समासात केले. हव्यास नको, जरुरी पुरतंच मिळवावं, जास्त असेल तर दान करावं. आपल्याकडे असं म्हणतात 10% काय करावं तर दान करावं, म्हणजे 10% समाधान महत्त्वाचं. आणि या शिदोरीच्या साह्याने जीवन जगावं आणि या कहाणीतून मुळापर्यंत चिंतन नेऊन आपल्याला समर्थ सांगतायत की सारासार विचाराने सार घेणे आणि त्याला म्हणतात निरूपण. म्हणून 21व्या ओवीत म्हणताय, या जगदोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलिजे. आणि अशा प्रकारे समर्थ आपल्याला चिंतन करायला सांगतायत आणि साधकाने सतत परब्रह्माच्या अनुसंधानात राहावे.
आता सध्या आपला हा अधिक महिना सुरू आहे. या अधिक महिन्यामध्ये जास्त खरंमध्ये ह्या अधिक महिन्यामध्ये कुठलेही सणवार नसतात, पण हा महिना केवळ दानाचा आहे, हा चिंतनाचा आहे, हा पुण्य कमवायचा आहे. म्हणून वेळ घालवू नका आणि जास्तीत जास्त जप करा, एखादा ग्रंथ वाचा, त्या ग्रंथाचं चिंतन मनन करा. दरवेळेला हा जो मी दशक सांगते या दशकाचं वाचन करा, त्याच्यावर चिंतन करा, म्हणजे मग तो तुम्हा दशक नीट समजेल. अशा प्रकारे समर्थांनी ह्या ठिकाणी आपल्याला चिंतनाचा उपदेश केला आहे. समास 6वा, ह्याचं नाव आहे लघुबोध. समर्थांनी शिवाजी महाराजांना जेव्हा अनुग्रह दिला तेव्हा जो बोध दिला तो हा समास आहे, असं समर्थ सांप्रदायिकांचं म्हणणं आहे. पहिल्या 6 ओव्यामध्ये आणि समर्थांनी पंचभूतांची नावं रूपं सांगितली आहेत. 7व्या ओळीमध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत समर्थ सांगतात. दिसणारे जे विश्व आहे हे साकार असलं तरी ते नाशिवंत आहे. आत्मा निराकार असला तरी तो अविनाशी आहे. पहिल्या 5 ओव्यामध्ये म्हणजे 4थी ओवी अशी आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, नावे बोलिली सावकाश, आता रूपाचा विश्वास श्रवणे करावा. पंचभूतांची नावं सांगतायत. पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे उष्णता, अग्नी म्हणजे वायू, तेज म्हणजे उष्णता किंवा अग्नी, वायू म्हणजे वारा आणि आकाश म्हणजे पोकळी. मातीला बघा आपण आकार देतो आणि त्याच्यापासून मडकं बनतं, मूर्ती बनतात. अनेक प्रकारची मातीपासून आपण काय करतो तर अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या मातीपासून करतो. परंतु गंमत अशी आहे की कधीतरी ह्या मातीपासून बनणाऱ्या वस्तू या फुटतातच, या चिरकाळ टिकत नाही. त्यामुळे समर्थ 7व्या ओळीमध्ये अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगतात. एकशी तप चाचपावे म्हणजे वर्म पडे ठावे, पैसा थोडे अनुभवे बहुत जाणावे. आपल्याला जेव्हा भात झाला की नाही बघण्याकरता आपण एकच शीत दाबून बघतो. सगळे भाताची शीतं आपण दाबत नाही आणि एक शीत दाबून पाहिल्यानंतर मग कळतं की भात झाला की नाही. आणि म्हणून समर्थ सांगतायत की एकच तुम्हाला उदाहरण दिलं की म्हणजे हे जे पृथ्वी तत्व आहे हे कसं नाशवंत आहे. आणि म्हणून आपल्याला त्यांनी हे 7व्या ओळीमध्ये भाताचं म्हणजे उदाहरण दिलं आहे. 11 ते 21 ओव्यामध्ये साकार तितके आसार, निराकार तितके सार हा विचार स्पष्ट केला आहे. म्हणून 21व्या ओवीत समर्थ म्हणतायत, परमात्मा तो निराकार, जाणीजो हा विचार सार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. म्हणजे जे जे समोर दिसतंय हे सगळं असार आहे, हे सगळं नाशिवंत आहे. फक्त परब्रह्म परमेश्वर जो आहे तो मात्र कसा आहे तर तो नाशिवंत नाही आहे, तो सार आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हा दृश्याचा पसारा, हा असार नाशिवंत जरी असला तरी निराकार आत्मतत्व मिसळल्याने ते कसं पाहायचं हे आपल्याला कळत नाही. यासाठी संतसंग, सद्गुरूंचं वचन हे फार महत्त्वाचं आहे. सारासार विचार, नित्यानित्य विवेक कसा करावा हे सद्गुरू आपल्याला शिकवतात. पंचभूतांच्या पसाऱ्यात मी कोण हे कळलं की पुढे कर्ता कोण हेही समजतं. श्वास कोंडल्यावर माणूस मरतो, तो प्रेत बनतो. माणसाला वायूची खूप गरज आहे. देहाशिवाय वायूला काही करता येत नाही, पण वायूशिवाय देहालाही काही करता येत नाही. म्हणून 24 ओव्यामध्ये म्हणतात, देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी, एका वेगळं एक. आणि म्हणून दोन्हीही महत्त्वाचे, दोघांनाही एकमेकांची गरज आहे. समर्थ पुढे महत्त्वाचा उपदेश करतात की तू स्वतःला करता जस का समजत असशील तर तुझ्या मनाप्रमाणे घडलं पाहिजे. विचार केल्यावर लक्षात येतं की मनाप्रमाणे काहीच घडत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखे न होता मानावे अवघेच व्हावं. म्हणजे मी करता नाही हे खरे, म्हणजे मी म्हणजे करता नाही म्हणजे मी भोगता पण नाही, तितकंच खरं आहे. म्हणजे सकळ करणे जगदीश्वराचे, राम करता हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. संत ज्ञानी प्रकृतीला असार मानतात, त्यात ते रमतच नाहीत. आपला मीपणा लयाला गेला तर अविद्येत आलेला अहम कर्तृत्व भाव सहज लयाला जाईल. सर्वतो तोच भरलाय हा भाव स्थिर झाला की खरं आत्मनिवेदन होईल. शिवाजी महाराज समर्थाने केलेला हा शिवाजी महाराजांना समर्थाने हा बोध केला आहे, तो शिवाजी महाराजांनी अंमलात आणला. गुरु शिष्य दोघेही वैराग्य संपन्न होते. त्यांनी समाज पूर्णपणे बदलविला. घाबरलेल्या भ्यायलेल्या समाजाला धीर दिला. जीवन जगायला शिकवलं. ईश्वर करता आहे हा भाव पक्का सगळ्यांनी लक्षात ठेवला. आपण मात्र निमित्त आहोत, सर्व करता तो आहे हे सूत्र सर्वांना समजावले
असा हा लघुबोध म्हणजे खरं म्हणजे त्यांचं निमित्त करून हा बोध आपल्यालाच म्हणजे समर्थ सांगतायत की ह्या संबंध या दिसणाऱ्या दृश्य पसारामध्ये, हा सरकणाऱ्या संसारामध्ये तुम्ही हळूहळू त्यातलं मन काढून घ्या आणि ते मन त्या परब्रह्मतत्वावरती लावा. मी करता नसून भगवंत करता आहे हा भाव मात्र पक्का लक्षात ठेवा. आपण काय करतो हे सगळं वाचतो, ऐकतो, तेवढ्यापुरतं आपल्याला खरंही वाटतं, परंतु पुन्हा आपण आपल्या संसारामध्ये गेलो की करते पण मीच आपण स्वतःकडे घेतो आणि तेच चुकतं. समास 7. प्रत्यय निरूपण. समासाचे नाव प्रत्यय निरूपण. आपल्याला बघा समज असा आहे की जो टिळे माळा घालतो, देवळात जातो, तासनतास पूजा करतो तो भाविक. समर्थ हे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञानी आहेत. ते इथे सांगतात की कर्मकांडापेक्षा विचाराला जास्त प्राधान्य आहे. विचार, विवेक यांनी खऱ्या देवाचा शोध घ्यावा. परमार्थात अनुमान तर्काला स्थान नाही. मागे सगळे येऊन गेलेलं आहे. या अनुमान तर्काला समर्थाने उडवून लावलेलं आहे. उगीच तर्क करण्यामध्ये काही अर्थ नाही. एकदा आमच्याकडे अक्का आल्या होत्या आणि अक्काला भेटायला म्हणजे एक जण आल्या, त्यांच्या शिष्या होत्या, त्या आल्या आणि त्या अक्काला म्हणाल्या बढाईखोरपणे, अक्का मी खरं सांगू का, मी रस्त्याने जायला लागले की माझ्या मागे पुढे आणि मला देवी चालते असं वाटलं. आता त्यांना वाटलं की अक्का अगदी खूप खुश होते, बापरे तुझ्या मागे पुढे देवी चालते. तेव्हा त्या मला अगं हे सगळं लक्षात का सगळा भ्रम आहे, हा भास आहे. अगं त्या देवीला काय फक्त तुझ्या मागे पुढे चालण्याचंच काम आहे का? संबंध सृष्टीच्या पसारा तिला बघायचे तर ती तुझ्या कशाला का पुढे चालेल? म्हणजे अशाच प्रकारचं विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान आणि समर्थ आपल्याला इथे सांगतायत. खऱ्या देवाचा शोध घ्यायला सांगतायत. परमार्थामध्ये अनुमानाला तर्काला स्थान नाही हेच परत आपल्याला पटवतायत. प्रत्ययाला महत्त्व आहे. जडापेक्षा चंचल सूक्ष्म आहे, विश्वापेक्षा ईश्वर सूक्ष्म आहे आणि या सर्वांना प्रकाशित करणारे निश्चल परमतत्व हे शाश्वत तत्व आहे. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये आणि जे गीतेमध्ये सांगितलेले अक्षर आणि त्याच्याही पलीकडे जो पुरुषोत्तम आहे ते तो पुरुषोत्तम म्हणजे निश्चल परमतत्व. तर ते इथे मला एक श्लोक आठवतोय. एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यः करोति तमात्मस्थम येनु पश्यन्ति धीरा स्तेषां सुखम शाश्वतम नेते रेषाम. तो एकमेवा द्वितीय आहे, सर्वांचा निर्माता नियंता आहे, सर्व भूतांचा अंतरात्मा आहे. स्वतःचे एकत्व तो अनेक रूपांनी व्यक्त करत असतो. जे विवेकी जन त्याचा स्वतःच्या अंतरात्म्यास साक्षात करून घेतात त्यांनाच शाश्वत सुख लाभतं. इतर मात्र कोणालाच नाही. त्याचा अनुभव घेण्यासाठी त्याच्यासारखंच व्हावं लागतं. विचाराने ह्या सगळ्या गोष्टी साधतात आणि म्हणून 11व्या आणि 12व्या ओवीमध्ये समर्थ सांगतायत ऐसा पाचा भूतांचा विस्तार नाशिवंत हा निर्धार शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. तो आत्मा कोणास कळेना ज्ञाने विण आकळेना म्हणून या संत जना विचारावे. या 11व्या 12व्यामध्ये या समर्थांनी फार महत्त्वाच्या आणि सिद्धांत सांगितलंय. 11व्या 12व्यामध्ये स्पष्ट केलंय की अध्यात्म श्रवणाने त्यातील नित्यानित्य विवेक आणि सारासार विचाराने निर्गुणाची प्राप्ती होते. अंतरात्म्याचा गुण आहे की तो अर्थासारखे रूप घेतो. अर्थ नेईल तिकडे तो जातो. शृंगार, करुण, भयानक इत्यादी नवरसांचे जर वर्णन सुरू असेल तर अंतरात्मा त्या रसांची तद्रूप होतो आणि याचा प्रत्यय आपल्याला नेहमी येतो. एखादी दुःखद घटना वाचताना किंवा ऐकताना किंवा पाहताना आपण नकळत रडतो आणि आपण एखादा विनोद ऐकला, विनोद वाचला तर आपण खो खो हसत सुटतो. म्हणून 16व्या ओळीमध्ये समर्थ म्हणताय सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पाहावा. जेव्हा आपण त्या दुःखाशी किंवा ह्याच्याशी समरस होतो. म्हणून समर्थ हे ते सरड्याचं उदाहरण देत आहेत. सरडा बघा कसा आपला रंग बदलतो. समजा एखाद्या आता झाडावर आहे आणि झाडाचा रंग पिवळा आहे तर सरडाचा लगेच रंग पिवळा होतो आणि जर हिरवा असेल झाड तर त्याचा रंग हिरवा होतो. म्हणून 20व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत आता असो हे विवंचना परंतु जे पाहता नासेना ते गे त्याची अनुमाना विवेके जाणावे. आणि म्हणून उत्तम मार्ग काय आहे तर शोधून त्या माणसाने उत्तम मार्ग शोधून आणि त्या मार्गाने जावे. म्हणून समर्थ 20व्या ओळीत सांगतात की ज्या ठिकाणी जाऊ तेच सतत आठवते, त्याचेच चिंतन होते. समर्थ म्हणतात या कारणाने सर्व सांडावे आणि एक देवासे धुंडावे.
तरच जीवनाचे रहस्य समजेल. अत्यंत मोलाचा इथे समर्थ आपल्याला उपदेश करतायत. जर आपण सिनेमाला गेलो आणि सिनेमाहून घरी आलो की त्या सगळ्या गोष्टी आठवतात. पण जर समजा आपण उत्तम कीर्तनाला गेलो तर त्या कीर्तनात सांगितलेल्या गोष्टी आठवतात, तो अभंग आठवतो, तो कीर्तनकार आठवतो. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की सगळं सांडा आणि एका देवाला धुंडा. आणि म्हणून 26व्या ओवीत समर्थ सांगतायत, करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखे न होता मानावे अवघेच व्हावं. म्हणून देवाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मांड पालथं घाला असं समर्थांनी म्हटलंय. आणि एकदा तो मिळाला की कशालाच कमी नाही. म्हणून 28 ओवीत म्हणतायत, अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. म्हणून एका देवाला तुम्ही शोधा आणि त्याच्यामध्येच रमा. सुख बघा, जो खऱ्या कर्त्याला ओळखतो तो विवेकी. सुख केवळ परमात्म्यातच आहे, अनंतात अद्वैतात आहे. ज्ञान किंवा भक्तीद्वारे साक्षात्कार करून घ्यावा आणि धन्य व्हावे अशी सुंदर आपल्याला समर्थ काय करतायत, सुंदरपैकी आपल्याला उपदेश करतायत. निर्धन म्हणे धनवान सुखी, धनवान म्हणे सुख राजाला भारी. राजा म्हणे महाराजा सुखी, महाराजा म्हणे सुख इंद्राला भारी. इंद्र म्हणे चतुराननाला सुख, ब्रह्म म्हणे विष्णूला सुख भारी. तुलसीदास विचारी म्हणे हरिनामा विना सर्व लोक दुःखी. म्हणजे हरिनाम अत्यंत महत्त्वाचा आहे, परमार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आपल्याला एक आनंद देणार आहे. म्हणून आपण काय करायचं आहे तर आपल्याला जर खरा आनंद, खरं सुख हवं असेल तर देवाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मांड पालथं घालावं. आणि एकदा तो मिळाला की मग मात्र कशालाही कमी नाही. आणि म्हणून विवेकाने वागण्याचे फळ ते सुख आणि अविवेकाने वागण्याचे फळ ते दुःख असं आपल्याला समर्थ इथे सांगतायत. आणि म्हणून शेवटच्या ओवीमध्ये सांगतायत की मनोनी ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. असं करून समर्थानी आणि जो समास आहे हा संपवला आहे. म्हणून करता नव्हे की आपण हा मात्र लक्षात ठेवावा. बरं का विचार. समास 8 कर्ता निरूपण. शिष्याने समर्थांना प्रश्न विचारले की या जगाचा कर्ता कोण. आणि या पहिल्या 1 ते 24 समर्थ ह्याचं उत्तर देत आहेत. बघा, प्रत्येकाला असं वाटतं की कर्ता कोण, आणि म्हणून ते एक एक गोष्टी सांगतायत. श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणी केले. तव बोलिले सभानायक, जे बोलिले एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर व्हावे. आणि या 1 ते 24 ओव्यामध्ये कर्ता कोणी सांगतायत. अनेक मतं मांडलेत. कोणी म्हणतायत गणपती, कोणी म्हणताय सरस्वती, कोणी म्हणते भैरोबा, खंडोबा, शंकर, राम, कृष्ण इत्यादी देवापासून ही सृष्टी निर्माण झाली. तुकाई, यमाई, सटवाई इत्यादी देवतांची लोक नावं सांगतायत. कोणी म्हणतायत रेवण्णा, बसवण्णा, वीरण्णा, वामन करता. कोणी म्हणतायत रवळनाथ, कार्तिक स्वामी, व्यंकटेश करतायत. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पण नावं घेत आहेत. या उत्तरांपैकी खरा करता कोण, त्याचे 3 मुद्दे सांगितलेत. ज्यांचे आराध्य दैवत जे आहे तो जगाचा कर्ता मानणारे. 2, कुलदैवत ज्यांचे जे आहे तो कर्ता मानणारे. किंवा काही लोक विशिष्ट देवांना मानतात त्यामुळे तोच कर्ता असे काही लोक म्हणतात. ऐसा कर्त्यांचा विचार पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे. जेही जो देव मानिला कर्ता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला आहे. अशा प्रकारे समर्थ आपल्याला एक सांगतायत. 26 ते 28 समर्थाने एक मौलिक सिद्धांत सांगितला आहे. आणि तो काय आहे की आधी निर्माण करणारा कर्ता, मग त्याने निर्माण केलेल्या सगुण वस्तू. म्हणजे बघा, अगोदर माझा जन्म झाला आणि मग मी पुढे घर बांधलं, मग गाडी घेतली वगैरे वगैरे. त्याप्रमाणे कोणताही सगुण देव सृष्टीचा निर्माता होऊ शकत नाही. म्हणून 26व्या ओवीत समर्थ म्हणतायत, जे जे कर्ते याने केले ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडे ना. पंचभूते ही मागून निर्माण झाल्यामुळे ही सृष्टी पंचभूतांनी निर्माण केलेली नाही. मग परब्रह्म हे आधीपासून अस्तित्वातच आहे, पण तेही करता होऊ शकत नाही, कारण ते तर काय आहे, निर्विकार आहे. समर्थ शेवटी सांगतात, ह्या सगळ्या लटक्या नाशिवंत गोष्टी आहेत. जगाचा कर्ता कोण हे विचारू नका, कारण हे सर्व भ्रममूलक आहे. हे एकदा पटलं की कर्ता कोण हा प्रश्न उद्भवत नाही.
तसं काल माझ्या स्वप्नात दिसलं की मी स्वित्झर्लंडला गेले, बर्फात खेळले, खूप छान छान मजा केली. सकाळी उठल्यानंतर पाहिलं काय मी तर माझ्याच पलंगावर झोपलेली आहे. म्हणजे जोपर्यंत हा जो जीव, हा अज्ञानी जीव हे सगळं जग खरं आहे असं मानतो, तोपर्यंत त्याला प्रश्न पडतो की सृष्टीचा करता खरा कोण. पण जेव्हा त्याला हे कळतं की ही सृष्टी खरी नाही आहे, हे जग खरं नाही आहे, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर, जे मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की अमरनाथच्या गुहेमध्ये गेल्यानंतर मी जे परब्रह्म परमेश्वर पाहिलं, म्हणजे ती जी मूर्ती, ती जी लिंग पाहिलं, तो परमेश्वर, आणि तो एकदा खरा आहे म्हटल्यानंतर, आणि मग करता कोण हा जो विचार आहे, हा विचारच मुळी गळून पडतो. आणि म्हणून साधकाने निर्गुण ब्रह्माची अनुभूती घेतली की जगच दिसत नाही आहे, जग अदृश्य झालं की करता, म्हणजे जग जग जिथे आहे ते दिसणारच, पण जग न दिसता जगदीश्वर दिसायला लागेल. जसा आपल्याला एकनाथांची गोष्ट माहिती आहे की लांबून एवढी मोठून त्यांनी ती कावडी आणली गंगेवरून आणि रामेश्वरला जायला निघालेत कावडीतून. त्यावेळेला विमानाने किंवा गाडीने गेले नाही, सगळा पायी प्रवास करतायत. पण त्या वाळवंटामध्ये एक गाढव आणि पाण्याने व्याकुळे पाहिल्यानंतर सगळी आणलेली गंगेची कावड त्यांनी त्याच्या मुखात पाहिली, कारण तेव्हा त्यांना तो गाढव दिसला नाही, त्यांना तो जगदीश्वर दिसला. आणि अशी अनुभूती आपण साधकांनी घेतली पाहिजे. म्हणून करता कोण हा प्रश्नही मिटतो, अज्ञानीला हा प्रश्न पडतो, पण आत्मज्ञान करून घेणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. आत्मज्ञानाला मात्र हे जग, हे फसवं जग, ही सगळी सृष्टी काही दिसत नाही. म्हणून केले ते अवघेच लटके, तरी करता हे बोलण्याची फिके, वक्ता होणे रे विवेके, बरे पहा. मग सगळ्यात शेवटी प्रश्न विचारलाय सगळ्या ह्या समासामध्ये. तेव्हा श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे ह्याची निरूपण बोलिले असे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर 9व्या समासामध्ये आत्मविवरण ह्याच्यामध्ये समर्थ देत आहेत. माणसाला जी सुखदुःख भोगावी लागतात ती कोण भोगतो? मूळ मायेत अंतरात्मा, विश्वात विश्वात्मा, जगात जगदात्मा, देहामध्ये जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा सगळा सुखदुःखांचे भोग भोगतो. नुसता देह काही करू शकत नाही, तर नुसता जीवात्माही काही करू शकत नाही. हा लाडू खायचा म्हटलं तर देह हवा ना, पण देह जो आहे, हा जो लाडू आहे, हा आतला जीवात्माच खातोय. कसं ते बघा सांगते. या ठिकाणी समर्थांची विनोद बुद्धी आपल्याला दिसते. एकदा भूक लागली की हा जीवात्मा देहाला उठवतो आणि जेवायला उशीर झाला म्हणून हाच जीवात्मा बायकोवर रागवतोय. मग बायकोचे जीवात्मा म्हणतोय की त्या नवऱ्याच्या जीवात्म्याशी म्हणतोय की गोड बोलतीये, आणि त्या पुरुषातील जीवात्म्याला पान वाढते, आणि जेव्हा ताटभर पानावर बसते, डोळ्याने ताटभर अन्न हा जीवात्मा पुरुषातला बघतोय, खुश होतोय, हातावनी चित्रावळी घातली आहेत. हा जीवात्मा घास उचलतोय हाताने, मग दाताने चावून चावून खातोय, आणि अशा रीतीने देहात राहून देहाच्या द्वारे जीवात्मा अनेक प्रकारची सुखदुःख भोगतोय, असा हा भाग समर्थाने इथे सांगतोय. म्हणजे मी फक्त हे एकच उदाहरण दिलं, पण देहातला प्रत्येक जे काम आहे हा जीवात्मा करतोय. देही सुखदुःख भोगता तो एक आत्मजी असता, आत्म्याविण देह वृथा मडे होयो. जीवात्मा देह चालवतो, जगदात्मा जग चालवतो, विश्वात्मा विश्व चालवतो. ओवी 31 ते 36 मध्ये समर्थांनी मनाची वायूशी तुलना केली आहे. मन हे वायूपेक्षा सूक्ष्म आहे. मन जाणीवयुक्त, तर वायूत जाणीव नाही. इथे समर्थांनी मन हा शब्द आत्मा म्हणून वापरलेला आहे. 31 ते 36 ओळीमध्ये सुंदर वर्णन केले. वायो सरिसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळून जातो, वायो धुळी घेऊन जातो, परी ती जाये. म्हणजे वायूमुळे आपल्याला सुंदर सुगंध किंवा दुर्गंध येतो, पण थोड्या वेळी तो नष्ट होतो. वायूमुळे धूळ घरात शिरते, पण ते धूळही निघून जाते. उष्ण शीत हे सगळं वायू आणतं, पण ते लगेच जातं. अशा प्रकारे वायू हा जो आहे, या वायूमध्ये मात्र जाणीव नाही. पण मन जो आहे मन मात्र या वायूपेक्षा सूक्ष्म आहे. वायू अडतो, आपण म्हणतो ना, अगं बाजूला सरक, माझा वारा अडतोय. पण हे जे मन आहे, ह्याला कोणीच अडवू शकत नाही. क्षणात ते चाललं अमेरिकेला. त्या हा वायूमध्ये आणखीन या तुमच्या मनामध्ये फरक आहे. पण कायम हा जो वास पाहिला आपण, हा कायम टिकत नाही. पण भानावर झालेले संस्कार, मनावर झालेले संस्कार,
मात्र जन्मोजन्मी आपल्या मनाबरोबर येतात. आपला देह जरी पडला, देहाची जरी राख झाली, तर देहावर त्याच्या आत जो सूक्ष्म देह आहे ते मन एका देहातून दुसऱ्या देहात जातं आणि मागच्या देहातले संस्कार सगळे दुसऱ्या देहामध्ये हे मन घेऊन जातं. म्हणून मनाला पुनर्जन्म आहे, तसा वायूला पुनर्जन्म नाही. म्हणून काय केलंय, हे जे सुख दुःख जे आहे हे कोण भोगतं, तर हा जीवात्मा भोगतो. आता शेवटचा समास जो आहे हा शिकवण निरूपण. 11वं दशक तिसरा समास शिकवण निरूपणाचा आहे. 19व्या दशक तर पूर्ण शिकवण निरूपणाचाच आहे. पंचभौतिक देह विश्व हे नाशवंत असले तरी त्याच्या साह्याने कार्य करायचं आहे. कार्यकर्त्याला, रघुनाथाच्या दासाला, महंताला, भक्ताला समर्थ इथे शिकवण देत आहे. सर्व काळी ही शिकवण आणि सर्वांना अनुकरणीय आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत उपयोगाची आहे. गीतेमध्ये कृष्णाने 7व्या अध्यायामध्ये सांगितले की एखाद्या दोरात जसे पुष्कळ मणी ओलेले असतात, तसेच हे सगळं विश्व माझ्या ठिकाणी ओलले आहे. पण हा दृष्टांत अपुरा आहे असं आपल्याला समर्थ सांगतायत. बघा, हारातला दोरा सर्व फुलांना व्यापत नाही, पण हा आत्मा मात्र देहाला सर्वांग व्यापून वर दशांगुळे उरतो. सर्व वस्तूमध्ये आत्मा हा व्यापून आहे, पण सर्व दूर सारख्या प्रमाणात तो प्रगट होत नाही. बघा, शाळेमध्ये वर्गात जी मुलं बसलेली असतात, काही हुशार असतात, काही ढ असतात, काही कुठेतरी बघत असतात, काही जरा बुद्धीने म्हणजे कमी ह्याची असतात. तसंच माणसांचं पण असंच आहे. केवढा समुदाय माणसांचा असतो, पण सगळ्यांचा दर्जा, सगळ्यांची लायकी ही काही वेगवेगळी असते, सारखी नसते. कोणी राजा असतो, कोणी रंक असतो, कोणी श्रीमंत असतो, कोणी गरीब असतो. मग ते पटवण्याकरता मग समर्थ म्हणतायत, तशी साखर आणि माती हे दोन्ही पृथ्वी तत्वच आहे. म्हणून काय आपण साखर खातो, माती खात नाही. म्हणजे बघा, रायापासून रंकावरी अवघ्या मनुष्यांची आहारी सगट समान सरी कैसी करावी. साखर माती पृथ्वी होय, परी ते माती खातामये. गरळ आप नव्हे काय, परी ते खोटे. अशा प्रकारे ते आपल्याला सांगतायत की सगळ्यांमधला जो हा अंतरात्मा आहे हा जरी एक असला तरी त्यातला दर्जा जो आहे हा वेगवेगळा आहे. पुण्यात्मा पापात्मा दोघांतही अंतरात्मा एक आहे, पण दोघंही समान नाही आहेत. पुण्यात्मा हा पुण्यकर्मच करतो, तर पापात्मा हा सतत पापच करत असतो. तसं गंगेचं पाणी आणि गटारीचं पाणी हे दोन्ही आप आहे, पण आपण आंघोळ काही आप आहे म्हणून गटारीमध्ये करत नाही, गंगेत करतो. चैतन्य तत्व एक जरी असलं तरी माध्यम बदललं की अभिव्यक्तीसुद्धा बदलते, असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतायत. सदाचार इथे फार महत्त्वाचा आहे. सर्वांना सांभाळून घ्यावं, सर्वांची प्रेमाने वागावं, निंद्य कर्म वर्ज करावीत, वंद्य कर्म करावीत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. अशा प्रकारे मनाच्या श्लोकात समर्थाने सुंदरपैकी आपल्याला उपदेश केलाय. सत्कर्म नेहमी आपण आचरावीत, सर्वांची प्रेमानेच वागावं, आदर सगळ्यांना द्यावा. लोकसंग्रह करण्याने काय करावं ह्याचं आणि सुंदर ओव्या समर्थ 22 ते 29 ओव्यामध्ये सांगतायत. सांजा अवघे करंटपणं, धरावे उत्तम लक्षणं, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय. वर्तयाचा विवेक, राजी राखणे सकळे लोक, हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे. किती सुंदर सांगितले बघा. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, जैसे जनास शिकवावे हळूहळू. जशा लोकांना, ज्या समाजातल्या लोकांना ज्याची आवड आहे आणि तीच आवड त्या लोकांची हेरून आणि मग त्यांना आपण त्याप्रमाणे वागवावं. म्हणून आपण काहीच बायका बघा आणि ह्या दासबोधाच्या अभ्यासाला लागलोय, दासबोधाचा चिंतनाला लागलोय. कारण सगळ्यांना आवड नाही आहे, यांना काहीच लोकांना आवड आहे. मुख्य मनोगत राखणे ह्याची चातुर्याची लक्षणे. चतुरोप चतुरांग जाणे, इतरिती वेडी. वेड्यास वेडे म्हणू नये. जरी समोरच्या माणसाला थोडी बुद्धी कमी असेल, पण त्याचं ते उणं काढू नका, त्याच्यासुद्धा प्रेमानेच वागा. वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजये निस्पृहासी. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणून करणे यथासांग. प्राणीमात्राचा अंतरंग होऊन जावे. मनोगत राखो न जाता, परस्पर होये अवस्था. मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त. म्हणून दुसऱ्याचे अंतःकरण न दुखवता वागणारा हा महंत खरोखर थोर समजावा. मागच्या वेळेला आपण पाहिलंच आहे, जर आपल्याला कोणी
चिमटा घेतला तर आपल्याला दुःख होतं, मग आपण दुसऱ्याला चिमटा का घ्यावा. अशा प्रकारचा लोकसंग्रह काय सगळ्यांनीच जगामध्ये कसं वागावं आणि कसं उत्तम तऱ्हेने वागून आणि सगळ्यांचं लाडकं व्हावं, सगळ्यांना उपयोगी पडावं असा सुंदर उपदेश ह्या ठिकाणी करून आणि समर्थ हा 13वा जो दशक आहे ह्या ठिकाणी त्यांनी तो पूर्ण केला आहे. जय जय रघुवीर समर्थ.